नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा काय बातमी आहे। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नैमित्तिक रजेच्या नियमाबाबत महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने अत्यंत महत्त्वाचा निर्णय स्पष्ट केला आहे। या निर्णयानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना आता त्यांच्या कॅज्युअल रजा मागे किंवा पुढे किती रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्या जोडून घेण्याची मुभा देण्यात आली आहे। वित्त विभागाने 2 मार्च 1981 रोजी दिलेल्या तात्पुरत्या परवानगीला आता कायमस्वरूपी स्वरूप दिले असून तसे आदेश जारी केले आहे। या नवीन नियमावलीनुसार कॅज्युअल रजेच्या सुरुवातीला, रजेच्या शेवटी किंवा रजेच्या मधल्या काळात येणारे रविवार आणि इतर सार्वजनिक सुट्ट्या आता आपल्या रजेला जोडून घेता येतील। दरम्यान ही सवलत घेताना शासन काही मर्यादा देखील घालून दिल्यात। एका वेळेस घेतलेली कॅज्युअल लीव्ह आणि त्याला जोडून घेतलेली सार्वजनिक सुट्ट्या असा एकूण कालावधी कोणत्याही परिस्थितीत 7 दिवसापेक्षा जास्त होता कामा नये। केवळ अत्यंत अपवादात्मक परिस्थितीमध्ये ही मर्यादा 10 दिवसापर्यंत वाढवून देण्याची तरतूद कायम ठेवण्यात आली आहे। शासनाच्या निर्णयामुळे सलग सुट्ट्याचे नियोजन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। हा आदेश राज्यपालाच्या आदेशानुसार या नावाने वित्त विभागाचे उपसचिव यांनी जारी केला आहे। तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपण समजली असेल। व्हिडिओ सुद्धा आवडला लाईक करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।